आज आपण जाणून घेणार आहोत डेंग्यू या आजाराबद्दल। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर राहुल राऊत, शिशुवैद्य रुग्णालय विभाग। डेंग्यू हा एडिस मच्छरांमुळे होणारा आजार आहे। डेंग्यूच्या लक्षणांमध्ये 102 ते 104 डिग्री पर्यंत तापमान असणे, डोकेदुखी, स्नायूदुखी, सांधेदुखी, त्याचप्रमाणे त्वचेवर पुरळ येणे, डोळ्यांच्या मागे वेदना, थकवा, अशक्तपणा ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात। जर वेळीच उपचार न केल्यास गंभीर प्रकारामध्ये नाक किंवा तोंडातून रक्तस्राव, त्वचेवर लालसर चट्टे येणे, रक्तदाब कमी होणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणे प्रामुख्याने उद्भवू शकतात। डेंग्यू हा गंभीर आजार असून यामधील प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये तुमच्या घराच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवा, मच्छर पळवणाऱ्या औषधांचा वापर करा, शरीर झाकतील असे पूर्ण बायांचे कपडे घाला, आठवड्याला आपल्या घरातील पाणी साठवण्याची जागा, ड्रम स्वच्छ करा। तसेच डेंग्यूच्या काळात राज्य सरकारने दिलेल्या सूचना व उपाययोजनांचे पालन करा। डेंग्यूची लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। लक्षात ठेवा, डेंग्यूच्या निदानासाठी ब्लड टेस्ट करणे आवश्यक आहे। डेंग्यू पासून बचाव करणे आणि योग्य वेळी उपचार घेणे खूप महत्त्वाचे आहे। जर आपण योग्य पद्धतीने काळजी घेतली तर डेंग्यू या आजारावर मात शक्य आहे। स्वस्थ रहा, निरोगी रहा। धन्यवाद।